नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेच्या अनुषंगानं ज्या काही फेऱ्या आयोजित केल्या जात आहेत, या फेऱ्यांमध्ये प्रवेश रद्द करणे असा उल्लेख नसल्यामुळं विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा इव्हन शिक्षक असतील यांच्या मनामध्ये गंभीर प्रश्न निर्माण झालेला दिसतोय, की हा जो काही गंभीर प्रश्न असणार आहे, की प्रवेश कसा रद्द करायचा याचा उल्लेख नसल्यामुळं आणि विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळं अडचण निर्माण झालेली आहे. आणि तशा पद्धतीनं वेबसाईटवर जर आपण गेलो तर कुठंही अधिकृतपणे नोटिफिकेशन नाही, की या पद्धतीनं आपण प्रवेश रद्द करायचा असेल तर या स्टेप्स आहेत किंवा अशा पद्धतीनं पुढे जा. तर मला वाटतंय मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये या अनुषंगानं बऱ्याच वेळा बोललेलो आहे. तरी देखील काही विद्यार्थी असतील किंवा पालक असतील केवळ YouTubeवर अवलंबून राहून चालत नाही, तर आपणही याचा शोध घेतला पाहिजे, की प्रश्न विचारले पाहिजेत किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रवेश रद्द करण्यासाठी जाता त्यावेळी तिथल्या सिस्टीमला तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा ठीक आहे, तुमच्याकडं टॅब ओपन होत नाही, पण यासाठी नेमकं मी कुणाला भेटलं पाहिजे याचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आपण चर्चा करत नाही आणि फक्त कमेंट करतो, तर तसं करू नका. मी मागच्या वेळी म्हटलं, की माहिती घ्यायला शिका, प्रश्न विचारायला शिका आणि तरच तुमचे प्रश्न सुटतील. केवळ व्हिडिओ आला किंवा आला नाही आणि मग त्यानंतर पुढं काय असं प्रश्नचिन्ह निर्माण करून बसण्यामध्ये काही अर्थ नाही. शोध घ्यायला आपण शिकलं पाहिजे. तर प्रवेश रद्द करायचा असेल आणि या घडीला जर तो ऑनलाईन पद्धतीनं कॉलेजमधून जर तो रद्द होत नसेल, तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी, की ज्यांचं कार्यालय हे जिल्हा परिषदेमध्ये साधारणपणे असतं, त्यांना जाऊन तुम्ही भेटून तुमची समस्या सांगू शकता आणि त्याच्यावर ते सोल्युशन निश्चित सांगतील. किंवा जे काही राज्यामध्ये एकूण 8 विभाग आहेत, मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल, नागपूर असेल, हे जे काही 8 विभाग आहेत, या 8 विभागांची जी काही कार्यालये म्हणजे त्या या शहरांमध्ये ज्यांची नावं घेतली त्या शहरामध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण उपसंचालक यांचं कार्यालय असतं. यांना आपण भेटून तुमची समस्या सांगू शकता, की मला प्रवेश रद्द करायचा आहे, परंतु तो कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचे लोक सांगतात की टॅब ओपन नाही, त्यामुळे रद्द होऊ शकत नाही. परंतु ही माझी अडचण आहे, मला प्रवेश रद्द करायचा आहे, मला दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा शाखा बदलायची आहे, ही समस्या आपण यांना सांगणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही यांना भेटत नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न सुटणार नाही. केवळ व्हिडिओ ऐकून बरं का या गोष्टी नाही, तर तुम्ही शोध घ्या. मी वारंवार सांगतोय की आपले प्रयत्न तिथं दिसले पाहिजेत. केवळ कमेंट केली आणि त्याचं उत्तर मी वाट बघतोय असं करू नका. हा चुकीचा मार्ग आहे. तर शोध घ्यायला शिका. हे 2 ठिकाणं मी सांगितले आहेत, यांना तुम्ही आज संपर्क करू शकता, थेट भेटू शकता त्यांच्याशी. एवढंच नव्हे तर साधारणपणे जे डाउनलोडमध्ये तुम्ही गेला तर तिथं गायडन्स सेंटर लिस्ट आहे, यावरही काही व्हिडिओ मी अनेक वेळा काढलेले आहेत. त्यामध्ये तुमचा जो रिजन येतो त्यातल्या संपर्क अधिकाऱ्यांचे फोन नंबर आहेत, त्यांना तुम्ही भेटून किंवा फोन करून विचारू शकता. शोध घ्या. काय केलं पाहिजे बरं का, मार्ग शोधला पाहिजे. गप्प राहून चालणार नाही, तुमचे प्रश्न कुणी सोडवणार नाही. तर ह्या ज्या 2 मुख्य व्यक्ती आहेत, माननीय शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्यांचं कार्यालय जिल्हा परिषदेमध्ये असेल आणि जे 8 विभाग मी नावं सांगितले त्यांची कार्यालय त्या शहरांमध्ये, त्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालय असं म्हटलं, त्यांना जाऊन तुम्ही थेट त्यांना जाऊन भेटू शकता. तेच तुमचं सोल्युशन किंवा त्यावर मार्ग 100% ते काढू शकतील. वेळ खूप कमी आहे. अगदी विशेष फेरी क्रमांक 2 आपण म्हणूया, अंतिम संधी. हा जर 13 सप्टेंबरचा कालावधी पाहिला तर सकाळी 7 वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे म्हणून सांगितलंय. मला सांगा कोणतं असं महाविद्यालय आहे की सकाळी 7 वाजता ते सुरू होत आहे? म्हणजे हे एक जगातलं वेगळं आश्चर्य आहे. परंतु यावर आपण कोणत्याही प्रकारचं भाष्य करत नाही. वर्तमान पेपरमधून येत नाही, न्यूजमधून कुठं आलेलं दिसत नाही. आपण त्या पद्धतीनं फॉलो करतो. म्हणजे हे कुठंतरी आपण कमी पडतोय असं मला वाटतं. यावरही आपण भाष्य केलं पाहिजे
की सकाळी 7 वाजल्यापासून प्रवेश विद्यार्थ्यांनी जाऊन घ्यायचं, तर सकाळी 7 वाजता महाविद्यालय ओपन असणारी आहेत का? हा पहिला प्रश्न आपण त्या सिस्टीमला विचारला पाहिजे. वेळापत्रक तयार करत असताना तुम्ही कशाच्या आधारे अ, हे सुरू केलंय, तर ह्या दृष्टीनं आपण विचारणा करणं गरजेचं आहे. पण तसं आपण कोणी विचारत नाही आणि मग हे जे चालू आहे ते स्वीकारून त्या पद्धतीनं पुढं जायचं आहे. तर प्रवेश रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, या 2 अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधूनच आपला प्रश्न मार्गी लावू शकता. वेळ कमी आहे. संधी अ, जवळ आता ते संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण संपर्क लवकरात लवकर करा. धन्यवाद.